नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनलवरती आपले स्वागत आहे. तर मी सुरेखा. तर आज आपण बनवणार आहोत कांदा भजी. त्याच्यासाठी मी कांदा जो आहे 2 ते 3 कांदे जे आहे मोठे मोठे कांदे असे उभा कांदा कट करून घ्यायचा. असे कुरकुरीत जर का तुम्हाला भजी बनवायची असेल तर कोथिंबीर पण खूप सारी म्हणजे जास्त कोथिंबीर वापरायची आहे. हिरवी मिरची आणि लसूण आणि जिरे जे आहे तर ते घेतलेले आहे मी याच्यात टाकण्यासाठी. आता आपल्याला याची पेस्ट जी आहे तर पेस्ट बनवून घ्यायची. मिक्सरला मी हे जे मिश्रण आहे तर मिक्सरला मी फिरवून घेतलेलं आहे. आणि आता आपल्याला लागणार तेवढं आता बेसन पीठ जे आहे तर आपल्याला बेसन पीठ मिक्स करून घ्यायचं आहे. तर आपल्याला जितक्या प्रमाणामध्ये बनवायची आहे भजी त्या प्रमाणात तुम्ही असं पीठ घेऊ शकता. हे बघा, म्हणजे अशी मी ह्या काही अशा वाटीमध्ये जरी आहे तर मी हे बेसन पीठ काढून घेतलेलं आहे. मला जेवढं घ्यायचं होतं तेवढं. आणि ह्या मिश्रणामध्ये मी ही पेस्ट केलेली आहे मिरचीची त्याच्यामध्ये मी पाणी टाकून पूर्ण म्हणजे ते भांडं पण आहे तर त्याला चिटकलेली मिरची वगैरे असते पूर्ण मी त्याचा हे करून घेतलं आहे त्याच्यामधलं पाणी. आणि आता त्याच्यामध्ये जे आहे तर मी आता त्याच्यामध्ये कांदा पण लगेच मिक्स करून घेणार आहे. म्हणजे आपल्याला खायचा कांदा ते मिक्स करून घ्यायचा. आणि नंतर आता हे पीठ जे आहे तर हे मिश्रण आपल्याला एक व्यवस्थित आता याला मिक्स करून घ्यायचं आहे, कालवून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये ओवा टाकायचा. तर ओवा पण मी असा 1 चमचा ओवा घेतला आणि आता असा हातावरती मॅश करून ओवा टाकायचा त्याच्यामध्ये. ओवा टाकल्यामुळं पण भजीची चव जी आहे ना तर खूप छान अशी चव येते भज्याला आणि टेस्ट. आणि थोडीशी मी त्याच्यात चिमूटभर हळद पण टाकलेली आहे. आणि मिक्स करून घ्यायचं. आता हे जे मिश्रण आहे तर छान मिक्स करून घ्यायचं. हे जे कांदा भजी आपल्याला जेव्हा बनवायची असते ना तेव्हा त्याच्यामध्ये कांदा जास्त प्रमाणामध्ये कांदा वापरायचा. त्याच्यामुळे असे कांदा भजी जी आहे ना एकदम अशी छान अशी कुरकुरीत भजी होतात. तर त्याच्यामुळं असं जास्त प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये कांदा वापरायचा. आणि कांदा जेव्हा आपण कट करतो तेव्हा असा उभाच कांदा कट करून घ्यायचा. आता याच्यामध्ये जे आहे ना तर आपल्याला सोडा वगैरे टाकायची कुठली काही गरज नाही. यानाच हे भजे जे आहे ना तर छान होतात आणि एकदम असे कुरकुरीत भजे होऊन जातात. आता ही जी कोथिंबीर आहे बघा तर मी कोथिंबीर पण याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे. आता कांदा जो आहे तर म्हणजे एकदम असा छान असा मी मिक्स करून घेतला. आणि हे जे मिश्रण आहे ना लय पातळ पण नाही बनवायचं आणि लय घट्ट पण नाही, असं मिडियम आपल्या हातानं असे भजे तुटले जातील असं ह्या प्रमाणामध्ये बनवायचं. हे मिश्रण जेव्हा आपण मिक्स करतो याच्यात पाणी तर तेव्हा एकदम व्यवस्थित असं जास्त पातळ पण नाही झाले पाहिजे आणि जास्त घट्ट पण नको आहे आपल्याला. घट्ट झाल्यानंतर अशी भजी एकदम अशी आतल्या साईडनं आहे ना कडक होतात, म्हणजे असे कुसकुशीत खायला लागत नाही. आता हे जे मिश्रण आहे तर आपलं हे आता मिक्स करून झालेलं आहे बघा. आता याला जे आहे ना तर थोड्या वेळात असंच झाकून ठेवून द्यायचं आहे. 10-15 मिनटं जे आहे तर हे पीठ असं भिजवून द्यायचं. म्हणजे मग याला चांगलं असं पीठ भिजलं जातं. तर आता 10-15 मिनटानंतर बघा आपलं पीठ जे आहे तर छानपैकी असं भिजलं गेलं. आणि नंतर त्याच्यामध्ये मीठ टाकायचं. जर का तुम्ही अगोदरच जर का त्याच्यामध्ये जर मीठ टाकलं तर मग काय होतं त्या पिठाला आहे ना जास्त पाणी सुटतं. म्हणजे आता हे जे पीठ मी मिक्स करून ठेवलं ना तर हे पीठ एकदम असं पातळ झालं असतं आम्ही जर त्याच्यात अगोदरच मीठ जर घातलं असतं तर. तर नंतर मी आता भजे तळण्याच्या वेळेस याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे. कारण कांदा असलं त्याच्यामुळं त्याच्यात आपण जास्त कांदा टाकल्यामुळं आणि लगेच मीठ टाकलं ना तर मग पाणी सुटतं आणि हे मिश्रण जे आहे तर मग पातळ झालं असतं. त्याच्यामुळं मग मी लगेच त्याच्यात पाणी हे नाही टाकलं, मीठ टाकलं नाही. नंतर आता मला भजे जेव्हा मी तळायला घेणार आहे त्यावेळेस मी त्याच्यामध्ये मीठ टाकून असं पूर्ण मिक्स करून घेतलं, जेणेकरून की पूर्ण आपल्या मिश्रणमध्ये मीठ जे आहे तर मिक्स झालं पाहिजे. तर पूर्ण याच्यात मी असं मिक्स करून घेतलेलं आहे बघा. इकडं मी तोपर्यंत तेल जे आहे तर मी तेल पण गरम व्हायला ठेवलेलं होतं. आणि आपलं तेल जे आहे ते पण असं छानपैकी गरम झालेलं आहे बघा. आणि जेव्हा आपण हे भजी तळतो ना तर हे बघा असं म्हणजे गोल आकार नाही येऊ द्यायचा त्याला. जसे आपल्या हातात आहे तर मध्ये टाकताना जे आहे ना थोडेसे असे बोटं थोडे असे पसरून घ्यायचे. त्याच्यामुळं बरोबर असा आकार जो आहे ना भज्याचा तर हे होतो. आणि तो कांदा पण असा एकदम व्यवस्थित असा छान तळला जातो त्याच्यामध्ये. म्हणजे मग कांदा चांगला तळला गेला ना तर मग भजे आपल्याला कुरकुरीत होतात आपले भजे जे आहे ते.
हे बघा थोडंसं तेल शांत होईस्तोवर आहे ना लगेच नाही हे करायचं, मग नंतर हलवून घ्यायचं बघा, त्याला असं खालीवर करून घ्यायचं. आणि जर का तुम्ही कांदा टाकला आणि भजी असे गोल येण्याचा प्रयत्न केला, ते भजे कुरकुरीत होत नाही. त्याचा आकार जर तुम्ही अशी जर भजी बनवले तरच ते असे कुरकुरीत होतात, खायला पण असे कुरकुरीत छान लागतात. चांगलं त्याला कलर बदलेपर्यंत व्यवस्थित असे भजे तळून घ्यायचे आहे. हे बघा आता जे भजे जे आहे ना, तर आपले छानपैकी असे भजे गरमागरम असे तळलेले आहे. आता मी त्याच्यामध्ये परत भजे टाकते तळाला. हे बघा असं बोटाने नाही असं थोडंसं हे करायचं, म्हणजे मग ते तसे का पडतात, गोल नाही पडले गेले पाहिजे. जेव्हा तुम्हाला असे कांदा भजी जर करायची असेल तर ह्या पद्धतीनं तुम्ही एक वेळेस कांदा भजी बनवून बघा, कारण की याला सोडा पण घालायची गरज नाही आणि एकदम असे कुरकुरीत जसे तुम्हाला हवे तसे एकदम कुरकुरीत भजी तयार होतात. तर मग आता आपले जे भजे जे आहे तर गरमागरम आपले भजे तयार झालेले आहे. तर या भजे खायला दही आणि सॉस घेतलेला आहे मी त्याच्यासोबत. तर असे आपले बघा किती छान असे कुरकुरीत भजे झालेले आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटद्वारे कळवा. माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.